दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। निरीक्षक पाठवलं तर हा कायदा बनवत मला सरकारला त्याचा एक आधार घेता येईल असं मला इथे सांगावं वाटतं। त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आहे। मुलींना मोफत बसपास महानगरपालिकेने महिलांच्यासाठी सवलत कालच जाहीर केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे या अर्थसंकल्पामध्ये, आणि ती लागू होईल आणि आम्ही सुद्धा वचननाम्यामध्ये जाहीर केलेलंच होतं। त्याचबरोबर ST मध्ये 50% सवलत मिळतेच आहे। ST मध्ये 50% सवलतीचा फायदा किती जणांनी घेतलाय तरी तर हात वर करा। 50% सवलत ST मधली कोणी फायदा झालेला आहे, काही जणी गेलेले आहेत, काही जणी 4 चाकीवाले असतील तर ST जायचीच प्रयत्न नाही। त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या थोड्या चॅप्टर आहात असं मला वाटतं। तर त्याच्यामुळे ज्यांना फायदा झाला आहे ती चांगली गोष्ट आहे, पण महिलांचा प्रवास सुरक्षित असतो। काही वेळेला काय होतं, अनोळखी माणूस येऊन बसतो, आपल्या बांधवांनी गैरसमज करू नका, पण अनोळखी माणूस येऊन बसतो आणि संध्याकाळी 7 वाजता दिवे बंद झाले की तो माणसाला झोप यायला लागते, आणि झोप यायला लागला की तो कुणाच्या बाजूला पडतो, म्हणजे रेल्वे बसले तिकडे आणि समजा मिसेस रेगे इकडे आहे, त्याची मान बरोबर मिसेस रेगेच्याच बाजूला पडायला लागते। आणि म्हणून मग काय होतं की ती बिचारी बाई अंग सोडून बसते, भाऊ मामा नाना काका सगळ्यांचा धावा करू नको, हो नीट बसा की नीट बसा की। म्हणून मग ST महामंडळाने तर निर्णय दिलेला आहे की रात्री 7 नंतर सुद्धा बसमधले दिवे जे आहेत ते बंद होणार नाहीत, ते चालूच राहणार, कारण अशा पद्धतीने गैरफायदा कोणी घेता येऊ नये, सुरक्षित प्रवास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सुद्धा पावलं उचललेली आहेत। ताई, आपण 28व्या या शेतकरी परिषदेला आलेला आहात। BM रेगे यांनी साहेबांनी आपण आवाहन केलं आहे, पल्लवीताई रेगे यांनी, तर आपण या परिषदेबद्दल काय सांगाल? एक तर मी सांगितलं की शासनाने शेतकरी महिलांना न्याय मिळावा म्हणून भूमिका घेतलेली आहे।
एकल महिलांचं धोरण अर्थसंकल्पात जाहीर केलेलं आहे आणि या मागण्या अधिक चांगल्या बनवण्यासाठी या परिषदेतल्या मागण्यांचासुद्धा आम्ही DPC मार्फत विचार करू. बरं नाही ताई, आपण BM रेगे साहेबांना कुठल्या समिती घेणार आहात ते सांगणार. नाही, असं आता मला सांगता येत नाही. बरं, एक शेवटचं प्रश्न ताई, या महिलांचा आपण एक महिला मेळावा आयोजित केला तसा BM रेगे साहेबांनी. प्रतिसाद चांगला आहे. महिला आलेल्या आहेत, अनेक जणी ओळखीच्या आहेत आणि हा कुठला राजकीय प्रचाराचा कार्यक्रम नाही आहे, पण सामाजिक कार्यक्रम आहे आणि माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मी त्याच्यात निर्णय घेईन. थँक्यू. मतदारसंघातील प्रत्येक मतदानाच्या मतदारावरती प्रेम करणारे अत्यंत आपुलकीने बघा, सगळे लॉटरीसाठी सगळे कसले भरले. अर्थातच. आयला कोरम किती भरला बघा. आणि रेगेसूर मला म्हणायचं, मी नेहमी सरांच्या विषयी जेव्हा बोलते निवेदनामध्ये नेहमी सांगत असते, बापू हा शब्द वडिलांसाठी वापरला जातो आणि मतदारसंघासाठी बापाची भूमिका निभावणारे आमदार असतात तेव्हा तो मतदारसंघ कधीच पोरका होत नाही आणि कामासाठी कार्यक्षम असणारे आमदार आहेत. एका जोरदार टाळ्यांचा मोठ्याने टाळ्यांचा सगळ्यांनी थोडा 1 मिनिटभर उभा राहिलं तरी चांगलं होईल. पाय थोडे शालके होतील. बापूंचा सन्मान या ठिकाणी संतुलन संस्थेच्या वतीने संतुलनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट BM रेगे, पल्लवीजी रेगे, अध्यक्षा भुजबळ मॅडम, सर्वांनी आपण इथं स्टेजकडे पुढे यायचं आहे. संतुलन संस्था आणि संतुलन परिषदेचे अध्यक्ष माननीय रेगे सर आणि पल्लवी सन्मानित करतात माननीय आमदार साहेबांना. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. जिंदाबाद. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने संतुलन संस्था, संतुलन महिला पतसंस्था, संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषद, संतुलन महिला संघटना, दगडखान कामगार महिला संघटना ह्यांच्या वतीने 14 मार्च 2026 रोजी 28वी संतुलन महिला कष्टकरी परिषदेच्या 28वी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये नीलमताई गोरे शिवसेनेचे नेत्या, उपसभापती आताचे मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि ते या कार्यक्रमाला आपले अध्यक्ष म्हणून लाभलेले होते. तसंच प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते त्याने खूप छानपैकी आपल्याला मार्गदर्शन केलं. हजारोची संख्येने महिला उपस्थित होत्या आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे आम्ही महिलांनी प्रत्येक परिषदेमध्ये जे ठराव मांडलेले आहेत त्यामध्ये आम्हाला सफलता मिळालेली आहेत. लाईक 50% आरक्षण आमची मागणी होती, तर महिलांना 50% आरक्षण मिळालं. गॅस, स्वस्त धान्य दुकानं हे महिलांच्या नावाने मिळाले पाहिजे, ते सुद्धा मिळालेले आहेत. आणि आपला कुटुंब प्रमुख म्हणून महिलेला प्राधान्य दिला जावा, ते सोनिया गांधींना आम्ही ते ठराव पाठवलेला होता आणि त्याने सुद्धा ते पास करून पाठवलेलं आहेत. यावर्षी आम्ही 15 ठराव मांडलेले आहेत, ज्यामध्ये विशेष विधवा महिला, आपले वयोवृद्ध महिला, विकलांग महिला आणि मुलींना प्राधान्य देण्यात आलेलं आहेत. सरकारकडे जेवढे योजना आहेत त्या योजनाचा लाभ प्रत्येक महिलेला भेटला पाहिजे. विशेष म्हणजे आमचं म्हणणं आहे की KG to PG हे शिक्षण जसा केरळामध्ये फ्रीमध्ये करण्यात आलेला आहे, तसा आमचे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकांना शिक्षण, प्रत्येक महिलेला आणि मुलीला शिक्षण आणि प्रशिक्षण मोफत दिलं पाहिजे. त्यांना बसेस जे अर्धा पास घेतात ते सुद्धा माफ केलं पाहिजे आणि महिलांना जसा 1500 रुपये देत होते तसा 1500 रुपये न देता प्रत्येक महिलेला, ती कितीही वर्षाची असून द्या, तिला 3000 रुपयेप्रमाणे प्रत्येक महिन्याला सरकारने दिलं पाहिजे. असा आमचे आणि प्रत्येक घरांवर
पहिले महिलेचं नाव आलं पाहिजे, क्योंकि आजकाल आपण बघतो खूप सारे नवरे दारू पितात आणि महिलांना घरातून बाहेर काढून टाकतात. आमचे महिला खूप सक्षम आहेत, तेच नवऱ्यांना बाहेर हाकलतात, पण तरी पण हक्काचं घर महिलेचा असावा अशी आमची या वर्षाची प्रमुख मागणी आहेत. आणि जे सरकारी जमीन गायरान जमीन महिलांना आणि कुटुंबांना मिळणार आहेत त्यामध्ये पण प्राधान्य पहिले महिलेला दिला पाहिजे, असं खूप सारे ठराव मांडून आपण या महिला परिषद साजरी केलेली आहेत. जिंदाबाद. राजाराम बोकले बोलते. मी संतुलन संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे आणि 8 ते 9 गटांची मी अध्यक्ष पण आहे. आज मी लकी ड्रॉमध्ये बक्षीस जिंकले. मला पहिलं बक्षीस म्हणून फ्रीज लागलं आहे. थँक्यू. आणि रेगे दीदी आणि रेगे भाऊ यांनी प्रत्येक महिलेला खूप मदत करत असतात, सांभाळून घेतात. काही पण म्हणजे असं त्यांच्या काही अडचणी असेल तर त्या पण समजावून घेतात, घरच्या अडचणी सोडवतात, पैशाची सोडवतात खूप म्हणजे. आणि त्यांच्याकडं महिलांसाठी म्हणजे हात एकदम म्हणजे त्यांच्या घरचा असल्यासारखं वागतात. ते खूप छान आहेत. महिलांना खूप